नमस्कार. मी डॉक्टर सुनीता निकम, दिशा स्पिरिच्युअलमध्ये तुमचं स्वागत करते. बऱ्याचदा आपण विचार करतो की टॅरो कार्ड आणि वास्तू हे दोन वेगवेगळे विषय आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा आपण हे दोन एकत्रित करतो तेव्हा रिझल्ट दुप्पट वेगाने मिळतात. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत. पहिलं कार्ड, 8 ऑफ वॉन्ड्स, गती आणि संदेश असतो. टॅरो कार्डनुसार हे कार्ड दाखवते की या व्यक्तीकडे अनेक नवीन कल्पना आहे. ती नवनवीन नोकऱ्यांसाठी अर्ज करत आहे किंवा व्यवसाय नवीन ग्राहक बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्याकडे अनेक संधी आहेत, पण त्या सगळ्यांमध्ये वेगाने येत आहेत. तिला नेमका निर्णय घेता येत नाही आहे. खूप काही गडबड आहे. द एम्परर, ह्या कार्डचं मिनिंग आहे की यांना आयुष्यामध्ये शिस्त आणि स्थैर्यतेचा अभाव आहे. वास्तुशास्त्र, स्थैर्य ही दक्षिण दिशेने जोडली जाते. वास्तूचा दोष याचा अर्थ असा होतो की तिच्या घराचे किंवा ऑफिसचे दक्षिण दिशेचे काही गंभीर दोष आहे. कदाचित दक्षिण दिशेला मुख्य दरवाजा आहे. हे कार्ड सांगते की व्यक्तीचे कष्ट आणि तिचे कौशल्य योग्य आहेत. समस्या तिची कष्टांमध्ये नाही, तर तिच्या काम करण्याच्या पद्धतीत आहे. तुमची काम करण्याची जागा तपासा. दक्षिण दिशा दूषित असते, तर तुम्ही जिथे बसतात, काम करतात ती दिशा देखील तपासा. टॅरोने आपल्याला समस्या सांगितली आणि वास्तूने आपल्याला दक्षिण दिशा आणि कामाची जागा तपासून त्यावर अचूक उपाय दिला.